परत काही पीक उत्पादन करायचं असेल तर त्या जमिनीवर होऊ शकत नव्हतं. अशा जमिनीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली. प्रामुख्यानं जो धरणामधला गाळ आहे तो एप्रिल मे महिन्यामध्ये धरण थोडंसं पाण्यानं कमी झाल्यानंतर तो गाळ काढता येऊ शकेल. आज तर धरणं पूर्ण भरलेली आहे, त्यामुळे तो गाळ काय आज तरी मिळू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये पण त्या शेतकऱ्यांनी वर्षभर त्यांचं पीक त्या ठिकाणी कसं काय काढावं असा प्रश्न निर्माण झाला होता. तर धाराशिव पॅटर्न आपल्याला कसा निर्माण करता येईल आणि प्रामुख्यानं धाराशिव पॅटर्न निर्माण करत असताना काही काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या प्रकारची शेतीचा निकष लावला गेला. म्हणजे काही तर जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांनी पाण्यावर निर्माण होणारी शेती सुद्धा निर्माण केली आहे. जर समजा खरडून गेलेल्या जमिनीवर अशा पद्धतीची काही शेती निर्माण करता येते का, अशा सुद्धा सूचना मी कृषी अधिकाऱ्यांना दिल्यात आणि कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या विषयावर लवकरात लवकर आपण निर्णय घेऊ असं सांगितलं. 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, पुढल्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत असा एक धाराशिव पॅटर्न निर्माण करायचा की खरडून गेलेल्या जमिनी ज्या नाल्या शेजारील आहे, नदी शेजारील आहे त्या आणि जे आमच्याकडे नोंदी आलेले पंचनामे झालेले अशा त्या जमिनीवर एक वेगळा आपण पॅटर्न धाराशिव पॅटर्न निर्माण करू शकतो का, अशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यासाठी निधीची सुद्धा तरतूद करतो. नाही, आता तो 1 महिन्याचा अहवाल आहे, कारण शेवटी पाण्यावर सुद्धा काही नवीन प्रयोग निघालेले आहेत. त्यामुळे पाण्यावर शेतीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. त्याला काय कुठल्याही प्रकारचं माती लागत नाही किंवा वेगळ्या त्या ठिकाणी काही आपले जे काही वेगळ्या काळी माती किंवा लाल माती असे काही प्रकारच नसतात. फक्त स्वच्छ पाणी आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये ती शेती होऊ शकते. अशा प्रकारची शेती राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये चालू केलेली आहे शेतकऱ्यांनी. ती थोडी खर्चिक असते, परंतु तरी सुद्धा भविष्याचा विचार करून अशा पद्धतीची ती शेती करू शकतो का ह्या खरडलेल्या जमिनीवर, याचा आम्ही विचार करतोय आणि त्यासाठी निधीची सुद्धा तरतूद हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.